ज्या सरकारने आम्हाला गेल्या वर्षी न्याय दिला हिंगोलीला, या वर्षी आम्हाला न्याय दिला आणि कर्जमाफीच्या बाबतीत सुद्धा आमच्या लोकांना फसवलं. ज्या फसव्या सरकारमध्ये तुम्ही जाऊन म्हणत असता आता आमचा विकास होणार, कसला विकास होतोय? अजिबात विकास काही तिथं होणार नाही. हळूहळू बघा गाड्या कशा भारी भारी त्यांचं दिसतंय. मला इथं कळते पत्त्याचा खेळ खूप मोठ्या प्रमाणात खेळला जातो. पत्त्याचा खेळ खेळतात गरीबाची पोरं, पैसे लावतात गरीबाची पोरं. जिंकले तर काही प्रमाणात गरीबाच्या पोराला 4 पैसे मिळतात, पण बहुतांश लोक पत्त्यात हारतात असं मला कळलेलं आहे. मटका बिटका बरंच काही खेळत जातं असं आम्हाला कळलेलं आहे. मला खरं कुठं माहित नाही, शोधावं लागेल, बघावं लागेल. आणि हे जे मटकाचा खेळ खेळणारे, गेम खेळणारे, पत्त्याचे तिथं काय म्हणतात क्लब चालवणारे, यांचे गाड्या भारी भारी असतील, घर भारी भारी असतील, बघितलं असेल तुम्ही. आणि मग पत्ते खेळणारे लोक कोण आहेत? ते जातात का भारी गाडीमध्ये? जातात का चांगल्या भारी 5-5 लाखच्या मोटरसायकल मध्ये, 2-2 कोटीच्या गाडीमध्ये? नाही. गरीबाची पोरं तिथं पत्ते घेऊन कुठे पैसे मिळतील, नोकरी नाही. त्यामुळे ह्या सगळ्या विषयासाठी आपल्या सगळ्यांना लढावं लागेल, तर रस्त्यावर लढावं लागेल. तर मी आपल्या सर्वांना प्रश्न करतो, याच्या पुढे कुठलाही तुमच्या सामान्य लोकांचा, शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्याच्या, युवांचा, विद्यार्थ्यांचा, महिला सुरक्षेचा कुठलाही विषय आला तर रस्त्यावर उतरणार का? काय आवाज येतो? नक्की ठरलं का? आता या कर्जमाफी मध्ये जर आपण ह्या 2 अटी सरकारला गुडघ्यावर आणताना त्या काढून घेतल्या, 70% शेतकऱ्यांना फायदा होणार. म्हणजे 55 लाख ते बोलत असले तरी 36 लाख अतिरिक्त शेतकऱ्यांना इथं फायदा होणार आहे, जे 50,000मध्ये अडकून बसले असते. नाहीतर जे रेग्युलर असणारे शेतकरी आहेत त्यांना 2 वर्षाची अटी टाकल्या. म्हणजे बघा किती फसव आहे. म्हणजे आता कुठलं वर्ष चाललंय बँकिंगचं? 26-27 चालू आहे ना? संपलंय का? पुढच्या जूनला संपेल. यांनी अट काय टाकली? 25-26 आणि 26-27. म्हणजे अजून किती वर्ष थांबायचं? 1 वर्ष. आता सरकार दुसऱ्या बाजूला आपल्याला काय सांगते? पाऊस किती होणार आहे? कमी होणार आहे ना? जून मध्ये पाऊस जेवढा व्हायला वेळ झाला का हिंगोलीमध्ये? पण पाऊस कमी होणार आहे कोण सांगते? सरकार सांगते. किती महिन्यापूर्वी त्यांना कळलं होतं? 6 महिन्यापूर्वी. आणि मग अशा परिस्थितीमध्ये सरकार म्हणते अरे पेरणीच करू नका, पिकच येणार नाही, तुम्ही गप घरी बसा. आणि दुसऱ्या बाजूला आमचं कर्ज माफ तुम्ही करत नाही. मग येणारा काळ आमचं वर्षभर तुमच्या शेतामध्ये नाही काय पिकलं तर नेत्याला काय परिणाम होणार आहे का? नेत्याची पोरं काय शिक्षणातून बाहेर निघणार आहे? कॉलेज विलेज मधून? कॉलेज मधून कोणाची पोरं बाहेर निघतील? क्लासेस घेतले असतील 1-2 लाख रुपयाचे, 50,000चे, 20,000चे, त्यातून कोणाची पोरं बाहेर निघणार आहे? जर तुम्ही घर बांधायला घेतलं असेल अर्धवट घर कोणाचं राहणार आहे? तुम्ही जर बाहेरून 20% 25% जर कर्ज कुठल्या तरी पैशावाल्याकडे घेतलं असेल ते कोणाला भरावं लागणार आहे? मग या काळात तुम्हाला अपेक्षा मदतीची कोणाकडे आहे? आणि मग सरकार तुमचं ऐकत नसेल तर काय करावं लागणार आहे? पर्याय आहे का? नाही आम्ही बघा आता अधिवेशन चालू काल परवा आम्ही कुठे येतो मराठवाड्यात कशासाठी? तर तुमच्यासाठी. का? तुम्हाला हा न्याय मिळावा. अधिवेशन भांडू शकलो असतो, अधिवेशन आम्ही पिक्चर करू शकतो, फोटो काढू शकतो, व्हिडिओ करू शकतो, मीडियाला देऊ शकतो, वाजवान चालवा. पण इथं आल्याशिवाय, तुमच्याशी बोलल्याशिवाय, तुम्हाला सांगितल्याशिवाय हा लढा संपणार नाही. आज तुम्ही मला सांगा तुमच्यातले किती लोक पंढरपूरला दर्शनासाठी जातात? सगळेच जातात. पंढरपूरला जाऊन तुम्ही खोटं बोलताय का देवा? आता पंढरपूरच्या भूमीमध्ये जर शेतकऱ्याला आम्हाला सरकार खोटं बोलत असेल तर अधिवेशनामध्ये हे सरकार आपल्या गोष्टी मान्य करणार आहे का? मग आमच्या गोष्टी तिथं मांडल्या होत नसतील, शेतकऱ्याच्या गोष्टी मांडल्या जात नसतील तर मग तिथं आपल्याला दुसरा कुठला पर्याय नाही, तर आंदोलनाशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही. त्यामुळे अजून हिंगोलीचे आकडे बाहेर नाही, सोलापूरचे आकडे बाहेर आले, 70% शेतकऱ्यांवर अन्याय होतो. छत्रपती संभाजीनगरचे आकडे आले, 68% शेतकऱ्यांवर अन्याय होतो. हिंगोलीचे आकडे मला असं वाटतं 2-3 दिवसात बाहेर निघतील, कोऑपरेटिव्ह कडनं पण आणि तिथली लीड बँक कडनं. तेव्हा तुम्हाला कळणार आहे की तुमच्यावर सुद्धा तसं बघितलं 70 ते 75% शेतकऱ्यांवर या योजनेमध्ये अटी असल्यामुळे अन्याय होणार आहे. मग आता मी तुम्हाला विनंती करतो, दांडेगावकर साहेब इथं आहे, सर्व नेते आमचे पदाधिकारी इथं आहेत, मित्रपक्ष आहे, तर हा लढा सामान्य लोकांचा आहे, हा तुमचा आहे. त्यामुळे आम्ही 29 तारखेला तुमच्यासाठी छत्रपती संभाजीनगर मध्ये बसणार आहोत आणि तिथं अधिवेशन सुरू असेल मुंबईत, आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये आम्ही रस्त्यावर बसलेलो असं आंदोलन करत असतो. का? तुम्हाला न्याय मिळावा. तिथं तुम्हाला जमेल तसं ठीक आहे. आता राजाभाऊ बोलले 5,000 लोक, आम्ही काही इथं कोणाला असं मारून उठवून घेत नाही.
ज्याला यायचंय ते तिथे येऊ शकतात, पण एखाद्या पदाधिकाऱ्याला एवढंच सांगितलं गाडी चालताना एकटाच चालवत नको, तो जरा 5-6 लोकांना घेऊन जा. आणि जेवढे लोक तुम्ही या 29 तारखेला तेवढा प्रभाव हा सरकारवर पडणार आहे. जेवढं लोकसंख्या तिथं असणार आहे त्याचा फायदा हा तुम्हा आपल्या सगळ्यांना तिथं होणार.